सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। सध्या आकाशामध्ये सर्वांचे पतंग उंच असून माझाही पतंग आकाशात आहे। निवडणुकीच्या वेळी जे पतंग उडवायला येतील त्यांची पतंग कापू असं वक्तव्य मंत्री छगन भुजबळ यांनी येवल्यात पतंग उत्सवाच्या दरम्यान केला। राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस विशाल परदेशी यांच्या निवासस्थानी मंत्री छगन भुजबळ यांनी पतंग उत्सवाचा आनंद लुटलाय। यावेळी पत्रकारांशी बोलताना भुजबळ यांनी मी राजकारणात निवडणुकीच्या वेळी माझ्या विरोधात उडणाऱ्यांची पतंग कापू तसेच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेश उपाध्यक्ष माणिकराव शिंदे यांच्यावर जहरी टीका करताना भुजबळ यांनी माणिकराव शिंदे हे प्रॉपर्टी विकत चालले असून त्यांनी पुन्हा एकदा माझ्या विरोधात उभा राहा असं चॅलेंज मी करतो असं विधान मंत्री भुजबळ यांनी केलं। दरम्यान या प्रसंगी सर्व येवल्याकरांना भुजबळ यांनी मकर संक्रांतीच्या शुभेच्छा देखील दिल्या। सर काय सांगाल, आपण आज जी पतंग उडवली आकाशामध्ये कोणाची पतंग लावली? असं आहे ना की आता हे पतंग उडवणारे सगळे जे आहेत ना आमचेच माणसं आहेत, त्याच्यामुळे आता कोणाची पतंग कापणार, सगळ्यांच्याच पतंग जास्तीत जास्त गोष्टी न्यायच्या आहेत, सगळ्यांच्या पतंगवरती जातील त्याच्यावर माझीच पतंगवरती जाणार आहे। बाकी जे आहे ज्यांच्या पतंग कापायचे ते राजकारणाच्या निवडणुकीच्या वेळेला बघू कोणाकोणाचे जे पतंग उडवायला येतील त्यांच्या कापू। काल आपले सहकारी माणिकराव शिंदे यांनी एक मुलाखत घेऊन सांगितलं की ते आमच्या सगळ्यांचे सहकारी, सर्व पक्षांचे सहकारी ते भुजबळांची पतंग आम्हीच कापू असं त्यांनी। हो, आता त्यांनी दोन वेळा उभे राहिले तर ते आमच्या एक वेळा मी राहिला तुम्हाला आणखीन प्रत्येक वेळेला बाकीचे जे माझ्या विरुद्ध उभे राहिले त्यांच्याबरोबर तुम्ही सगळे प्रयत्न केले पण अयशस्वी ठरलं, परत प्रयत्न करा। बाकी इथं प्रॉपर्टी विकतच चाललेला आहात तुम्ही, घेणारे पण या तुमच्या येवल्यामध्येच आहेत, आणखीन काय करायचं तर करा, या राजकारणामध्ये राहा, उभे राहा, तुम्हीच उभे राहा म्हणा, मी तर त्यांना आणखी चॅलेंज तुम्ही उभे राहा। साहेब, महायुतीच्या मेळाव्यांमध्ये अनेक ठिकाणी नाराजीचं नाट्य बघायला मिळतंय, काय सांगू? महायुती असेल किंवा महाविकास आघाडी असेल सगळीकडे या गोष्टी तुम्हाला लक्षात येणार। याचं सरळ कारण असं आहे की मागच्या निवडणुकीमध्ये शिंदे, उद्धवजी ठाकरे हे सगळे बीजेपीकडे होते, आम्ही काँग्रेस बरोबर होतो, काँग्रेसने आम्ही इथं लहान होतो आणि उद्धव ठाकरे, शिंदे, शिवसेना सगळे एकत्र आणि बीजेपी अशी लढाई झाली। आता इकडचे काही तिकडे गेले, तिकडचे इकडे आले, त्याच्यामुळं काही ठिकाणच्या ज्या जागी जे मागच्या वेळेला हरलेले आहेत त्यांना उभं राहायचं आहे, परंतु आता ते महायुतीत तरी आलेत किंवा महाविकास आघाडीत तरी आलेले आहेत, त्यामुळे हे प्रश्न जे आहेत दोन्हीकडे आता निर्माण होणार, ते होणार। साधी गोष्ट आहे, आता काल ते आपले काय नाव त्याचं ते मुंबईचे देवरा, आता देवरा काँग्रेस बरोबर आहेत, काँग्रेस उद्धवजी ठाकरेंबरोबर आहे, शरद पवार साहेबांबरोबर आहे। आता उद्धवजी ठाकरेचा खासदार तिथे अगोदरच निवडून आलेला आहे, म्हणजे ती जागा मागणार, मग आता देवरा कुठे जाणार? तर हे जे अशा काही गोष्टी होत आहेत त्या अनेक ठिकाणी महाराष्ट्रामध्ये होणार आहे। नाशिकमध्ये पण तसंच काही नाशिकच्या जागेवर बघू, आता नाशिकवर अजून काही चर्चा सुरू झालेली नाही, ज्यावेळेला काही चर्चा होईल त्यावेळेला आणखी काय नाशिकच्या साधू महंतांनी मोदींचाही आग्रह धरला, मोदींचाही आग्रह धरला, एकेकाळी यशवंतराव चव्हाण यांना सुद्धा आपण बिनविरोध निवडून दिलं होतं या नाशिकमध्ये, आणि मोदी साहेब जर आले त्याचा प्रयत्न परत करू आम्ही। सर, भावी काळात आपण लोकसभा केंद्रात जाण्याच्या नाही, मी असं आहे की माझा पक्ष जो आहे हे जो ठरविल ते, कुठल्याही गोष्टीचा माझा आग्रह नाही, माझा ना मंत्रिपदाचा आग्रह आहे, ना आमदारकीचा आग्रह आहे, ना खासदारकीचा आग्रह आहे, जे पक्ष ठरविल ते। आणि जर उभं राहायचं असेल तर जिथे उभं राहायचं तिथले जे लोक आहेत, कार्यकर्ते आहेत, मतदार आहेत, ते ठरवतील ते। छगन भुजबळ यांनी येवल्यामध्ये पतंग उत्सवाचा आनंद घेतला। यावेळी छगन भुजबळ यांनी
पतंग उडवण्याचा आनंद घेत राजकीय फटकेबाजी देखील केली आहे. माध्यमांशी बोलताना छगन भुजबळ यांनी येवल्यातील विरोधकांना चांगलाच इशारा दिल्याचं देखील पाहायला मिळालं आहे. यावेळी येवल्यात सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते. जागर जनस्थानसाठी सचिन वखारे, येवला.